यवतमाळ येथील वडगाव येथे एका 34 वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे. यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. सुमारे 3 वर्षापूर्वी झालेल्या एका प्रेमविवाहाचा राग मनात धरून चुलत सासरा आणि त्याच्या अल्पवयीन मुलाने एका 35 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची भररस्त्यात निर्गुण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. सय्यद वसीम उर्फ मिठा चावल वय 35 वर्ष राहणार वडगाव यवतमाळ असे मृत तरुणाचे नाव असून पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार फिर्यादी सय्यद शहबाज सय्यद लियाकत वय 34 वर्ष यांनी सुमारे 3 वर्षापूर्वी स्वाती गणेशराव कन्नाके हिच्यासोबत प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाहामुळे स्वातीचे चुलत सासरे मंगेश चंपतराव कन्नाके हे फिर्यादी सय्यद शहबाज आणि त्यांच्या कुटुंबियांवर प्रचंड नाराज होते. तसेच गेल्या 13 मे 2024 रोजी मंगेश कन्नाके यांच्या मुलीचे लग्न झाले, ज्यामध्ये त्यांनी या आंतरधर्मीय प्रेमविवाहाच्या वादामुळे फिर्यादी शहबाज आणि त्यांचे चुलत भाऊ सय्यद वसीम यांच्या कुटुंबाला बोलावले नव्हते. या कारणावरून त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता आणि प्रचंड धुसफूस सुरू होती. मंगळवार दिनांक 26 मे रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मृतक सय्यद वसीम हा जयसिंगपुरी कॉम्प्लेक्स समोरील समीर प्रोव्हिजन जवळ आर्णी ते यवतमाळ रोडच्या कडेला असलेल्या फुटपाथ वरून जात होता. याचवेळी दबा धरून बसलेल्या चुलत सासऱ्याने म्हणजेच मंगेश चंपतराव कन्नाके वय 44 वर्ष आणि त्यांचा 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने सय्यद वसीम याला रस्त्यात अडविले. त्यांच्यात आधी झटापट झाली आणि त्यानंतर दोन्ही आरोपींनी वसीमवर धारदार शस्त्राने छातीवर, पोटावर आणि तोंडावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वसीम रक्ताच्या धारोड्यात फुटपाथवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच फिर्यादी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी वसीमला तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर अवधूतवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील होंडा शोरूम जवळ असलेल्या पोलवरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मंगेश कन्नाके आणि त्याचा 17 वर्षीय मुलगा हे दोघे मृतक सय्यद वसीम याच्यासोबत झटापट करताना आणि त्यांच्यावर हल्ला करताना स्पष्टपणे दिसून आले. या प्रकरणी सय्यद शहबाज सय्यद लियाकत याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी आरोपी मंगेश कन्नाके आणि त्याचा 17 वर्षीय मुलाविरुद्ध भारतीय न्यायसंहिता BNS 2023 च्या कलम 103(1) हत्या आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बुंदेरवार करीत आहेत. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.